गुड मॉर्निंग ऑल. जसं दीपक सूद सरांनी वेलचं स्पेलिंग बदललं तसं आपण आज प्रत्येक शेतकरी एक नवीन संकल्पना सुरू करू म्हणजे माझ्या डोक्यात आलेली. इनफॅक्ट माझ्या एका डाउनलाईननी मला हे सजेस्ट केलेलं होतं. आपण प्रत्येक जण आज शेतीमध्ये काम करतोय तर आजपासून आपण जेव्हा काम करत असताना ऑर्गॅनिक मॉर्निंग म्हणू शकतो. गुड ऑर्गॅनिक मॉर्निंग. जशी वेलचं स्पेलिंग बदललं तसं आज गुड मॉर्निंगचा पण आपण संकल्पना आपण बदलू शकतो. येस, नाव आहे केदार देव, पुण्यामध्येच असतो. शिक्षणानं LLB ग्रॅज्युएट आहे. आत्तापर्यंत आयुष्य सगळं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेलं आणि जेव्हा वेस्टीजची संधी मिळाली 2 वर्षापूर्वी त्यावेळेस ह्याच्यामध्ये फुल फ्लेजनी काम करायला सुरुवात केली. इथं बऱ्याच जणांना माहिती आहे की माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे ते. जे नवीन लोक आहेत तरी त्यांना सांगतो, एक जमाना असा होता की घरामध्ये रोज 3 लाख रुपये येत होते आणि एक जमाना असा आला की 50 रुपयाला पण महाग होतो लॉकडाऊनमध्ये आणि वर 2.25 करोड रुपयाचं कर्ज झालेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी वेस्टीजची ऑपॉर्च्युनिटी आम्हाला लॉकडाऊन नंतर मिळाली आणि फुल फ्लेजनी काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही हेल्थमध्ये जास्त काम करत होतो कारण ॲग्री शहरी भागात राहत असल्यामुळं शेतीशी काही जास्त संबंध नव्हता. हालाकी आमच्या घरामध्ये आमची स्वतःची शेती आहे पण त्याचा सुद्धा गॅप माझा वैयक्तिक गॅप 20 वर्षाचा पडलेला होता की शेतीमध्ये काम करणं आणि त्यातले सगळे शब्द आणि ह्या सगळ्या गोष्टी. जेव्हा माझी डाउनलाईन आम्हाला सांगायची सर आपल्याला श्रीगोंद्याला ॲग्री प्लॅनला जायचंय त्यावेळेस मी त्यांना सांगायचो मला नका घेऊ, तुम्ही दुसरा अप्लायन किंवा दुसरं कोणाला तरी घेऊन जावा. मला त्यातलं काहीही कळत नव्हतं. इनफॅक्ट मी त्यात इंटरेस्टच देत नव्हतो. पण जेव्हा मार्च 2023 ह्या महिन्यामध्ये एक डिसिजन घेतला, त्यावेळेस सिल्वर लेवलला होतो. 15 मार्च 2023ला सिल्वर लेवलला होतो. एक आमच्या विनिंग टीममध्ये एक प्रोग्राम झाला होता. तिथं क्राऊन अँड अबाऊ सगळेजण एकत्र जमले होते आणि ते काय एन्जॉय करत होते, ते काय लाईफ जगत होते. ते कुठंतरी मनाला लागलं की नाही आपल्याला आता क्राऊन घेणं गरजेचं आहे. 15 मार्चला रात्री डिसिजन घेतला आणि 28 मार्चला आम्ही सिल्वरवरून डायरेक्ट क्राऊन झालो. काय डिसिजन घेतला की आपल्याला क्राऊन जायचंय आणि आपली लाईफस्टाईल बदलायची. जशी आमच्या अपलाईन जगतायत तसं आपल्याला जगायचं होतं. ह्या डिसिजन घेतल्यानंतर एक स्वप्न बघितलं. प्रत्येक जण स्वप्नाची गोष्ट करते तसंच मी आणि आमच्या परिवाराने स्वप्न बघितले की आपल्याला क्राऊन जायचे. ह्या क्राऊन जाण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही लिस्ट काढली. लिस्ट काढल्यानंतर ॲग्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. आमचे एक ब्रदर लाईन आहे डॉक्टर मकरंद देसाई, नारिदी देसाई फ्रॉम नाशिक. त्यांचं यूट्यूबला एक ॲग्रीवरचं ट्रेनिंग आहे जे आता सूरज चिमणे सरांनी दाखवलं, सेम प्रेझेंटेशन आहे. ते जवळपास रात्रीमधनं मी एक 20-25 वेळा ऐकलं, नोट्स काढल्या. दुसऱ्या दिवशी पहिल्या शेतकऱ्याकडे जेव्हा जाऊन बसलो डायरी शेजारी ठेवली आणि त्यात जसं लिहिलेलं होतं एक्झॅक्टली तो प्लॅन फॉलो केला. पहिला प्लॅन माझा पूर्णपणे फेल गेला कारण मला तिथले काही शंका प्रश्न त्या समोरच्या शेतकऱ्यांनी विचारले, त्याची मला उत्तरं नाही देता आली किंवा मी ते डिलिव्हर नाही करू शकलो. पण त्याच पहिल्या प्लॅनमध्ये मला हे कळालं की पोटेन्शियल आहे तर फक्त ॲग्री प्रोडक्ट्समध्ये आहे. आणि आज फुल फ्लेजमध्ये आम्ही ॲग्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. 28 मार्च 2023ला आम्ही क्राऊन झालो. क्राऊन झाल्यानंतर आमचे विनिंग टीमचे 2-3 फंक्शन झाले. पुण्यामध्ये झालं, दिल्लीमध्ये झालं. त्या सप्टेंबर 2023मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 फंक्शन झाले. सप्टेंबर 23ला आम्ही डिसिजन घेतला की 31 डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला DUCD कंप्लीट करायचं आहे. 3 महिन्यामध्ये क्राऊनवरून DUCD. विश्वास बसेल कोणाला? क्राऊनवरून 6 लेगवरून 16 लेग. सप्टेंबरमध्ये आम्ही डिसिजन घेतला. परत एकदा आमचं ड्रीम रिवाईज केलं. परत एकदा लिस्ट काढली. आमचा ट्रॅडिशनल व्यवसाय जो होता इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा, डीलरशिप होती आमच्याकडं. दिल्लीवर राहिल्यानंतर त्याचं शटर बंद केलं आणि फुल फ्लेजने काम करायला सुरुवात केली. जे आमचं प्रायमरी ब्रेड अँड बटर होतं, प्रायमरी इन्कम सोर्स होता, तो बंद केला आणि फुल विश्वासाने, पूर्ण विश्वासाने वेस्टेजमध्ये झोकून दिलं. लिस्ट काढली.
लिस्ट काढली कशी? आज प्रत्येक आपण डिस्ट्रीब्युटर आहोत, आपल्याला हा प्रश्न पडतो, आता कोणाला भेटायचं? किती जणांना हा प्रश्न पडतो? बहुतेक सगळ्यांना प्रश्न पडतो. प्राऊडली मला सांगावं असं वाटतं, आज माझ्या मोबाईलमध्ये 45,900 शेतकऱ्यांची लिस्ट आहे. त्यातले 10,000 शेतकऱ्यांची लिस्ट मी आमच्या डाऊनलाईनला जे सिरियसली काम करतात त्यांना वाटून दिली की तुम्ही याच्यावर काम करा म्हणून. ही लिस्ट मिळाली कुठनं? मी आहे मूळचं माळशिरस, अकलूज माळशिरस आहे. शेजारी एक ओंकार कारखाना आहे, ओंकार साखर कारखाना. तिथला परचेस मॅनेजर माझा खूप जिगरी दोस्त आहे. त्याला जेव्हा डिसिजन घेतला दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला, म्हणलं अरे भाऊ तुझ्या कारखान्यामध्ये जे ऊस घालतात त्या शेतकऱ्यांची लिस्ट मिळेल का? त्यानं 2 दिवसात एक्सेल शीट बनवून मला पाठवून दिली. आणि त्या पद्धतीनं पूर्ण फोकसने काम केलं. आमच्या ग्रुपमध्ये योगेश आणि स्नेहल कुलकर्णी जे सिल्वरवरून युनिव्हर्सल क्राऊन डायरेक्टर झाले, माझ्याबरोबरच झाले. अनेक पिना बदलल्या. ह्याच्या मागं केलेली ती म्हणजे सूरज चिमणे सरांनी जे सांगितलं की प्लॅनिंग करा महाराजांसारखं, पण त्यासारखं बेफाम होऊन पण काम करावं लागेल. त्या पद्धतीनं बेफाम होऊन काम केलं. 2 महिन्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यामध्ये 8,500 किलोमीटर ड्रायव्हिंग स्वतः केली. स्वतः प्लॅन दाखवत होतो. सकाळ कुठं झाली, रात्र कुठं झाली, कधी दुपारी ब्रेकफास्ट झाला, लंच, डिनर काहीही माहीत नव्हतं. एक वेळ अशी आली की रात्री 12-12:30 वाजता प्लॅन दाखवला. परभणीमधली गोष्ट आहे. 12-12:30 वाजता प्लॅन दाखवला. माझ्यासोबत योगेश सरांचे आई वडील होते, त्यांना त्यांच्या घरी सोडलं. आणि घरी सोडल्यानंतर लक्षात आलं की आता त्यांच्याही घरी जेवायचं विचारायचं कसं. चला म्हटलं बाहेर अंडा भुर्जी किंवा काय मिळते का, राईस वगैरे मिळतोय का बघू. अख्खं परभणी सुनसान शांत झालेलं होतं. काय पाण्याची बाटली सुद्धा मिळाली नाही. त्यावेळेस एक माझ्याबरोबर मी ड्रायव्हर नेलेला होता, तर तो म्हणला सर आपण रेल्वे स्टेशनला जाऊ, तिथलं कॅन्टीन नक्की उघड असेल. मग रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनवर रात्री वडापाव आणि समोसा खाल्ला. अशा अनेक रात्री काढल्या. सप्टेंबरमध्ये काय डिसिजन घेतला होता? 31 डिसेंबर पर्यंत DOCD जायचं. 2 ऑक्टोबरला DOCD कंप्लीट झालं. 2 महिने अगोदर. जेव्हा बेफाम म्हणून आपण काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला रिझल्ट तर नक्की मिळतातच. एक डिसिजन जेव्हा आपण घेतो, डिसिजन घेतल्यानंतर डिसिजन मध्ये काय ताकद आहे. शाहरुख खानच्या एका पिक्चर मधलं वाक्य आहे, अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है. त्याची प्रचिती आम्ही वारंवार घेतली. आज वेस्टिजच्या आणि ॲग्री प्रोडक्टच्या ह्या माध्यमातून आज म्हणजे ऑलमोस्ट माझं 90% काम हे ॲग्रीवर काम चालू आहे. आणि आज योगेश सरांची आणि आमच्या बाकीच्या सगळ्या टीम बरोबर आम्ही प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला जेव्हा कन्सल्टेशन करतो, काउन्सिलिंग करतो, त्यावेळेस एक टार्गेट घेतलेलं आहे की पर मंथ आमच्या ग्रुपमधून एका लेगमधून 1 करोडचा टर्नओव्हर व्हायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आमचं प्लॅनिंग सुरू आहे, त्या पद्धतीने काम सुरू आहे. आम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावाला किती मटेरियल कधी पाहिजे त्याची लिस्ट बायजू सरांना, सूरज चिमणे सरांना, आलोक टंडन सरांपर्यंत पोहोचलेली आहे. इतक्या फुल प्लॅनिंगनी काम चालू आहे कारण ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत जवळपास 2700-2800 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोय आणि एकाही शेतकऱ्याचा रिझल्ट फेल नाही. म्हणजे वेस्टेज मधनं आपण पैसा तर कमवतोच, नो डाऊट. आपल्याला प्रत्येकाला पैसा पाहिजे आहे, पैसे पाहिजे आहेत, म्हणून आपण वेस्टेज बिझनेसमध्ये आज आपण इथं काम करतोय. पण त्या पैशासोबत इतक्या 2500-2700 शेतकऱ्यांचे जे आशीर्वाद आहेत ते फार बळ देऊन जातात. आपलं पुण्यकर्म खूप प्रचंड वाढून जातं आणि ती गोष्ट मला खूप भावते. पैशापेक्षा मला ती गोष्ट खूप भावते. म्हणून आज आम्ही फुल डेडिकेशनने काम करतोय की मगाशी त्या सरांनी सांगितलं की किती हेक्टर जमीन, किती क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये ओलीचा खाली आहे, किती आणि तर आपण फक्त गरज आहे ती म्हणजे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची. आम्ही काही फॉर्म्युलेज बनवलेले आहेत, काही किट बनवलेले आहेत, काही टेक्निक्स बनवलेले आहेत, जेणेकरून आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं जातं. प्रत्येकाला माहिती असेलच ह्या गोष्टी. परत एकदा आम्ही काय केलं तर तुम्हाला सांगतो.
आम्ही एक किट बनवले 1 एकराचं, ज्याची किंमत साधारण 6,500 ते 7,500 आहे. त्याच्यामध्ये ॲग्री 82 पासून मॉस पर्यंत लागणाऱ्या ॲक्वाजेल पासून म्हणजे जमीन मशागतीपासून काढणीपर्यंत लागणारे सगळे आपले 8 प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये येतात. 1 एकराला ते पुरतात आणि त्याच्यामध्ये जे काही पहिली मातीची मशागत करायची, त्यानंतर बीज प्रक्रिया करायची, पेरणी करायची, त्यानंतरच्या काही 2-3 ज्या फवारणी आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये कव्हर होतात. म्हणजे आता लेटेस्ट आमचा एक्सपिरियन्स असा आहे की इचलकरंजीमध्ये आम्ही एका शेतकऱ्याला भेटलो आणि त्यांनी मकीचं पीक आत्ता काढलं. ते म्हणले मला 18,000 रुपये खर्च आला एकरी मकेसाठी आणि उत्पन्न 60,000 रुपये मिळालं. सर म्हणलं मी तेच बाहेरचे प्रोडक्ट वापरून केलेले. एक्साइटमेंट झाला म्हणतात. ती गोष्ट अशी आहे, त्यांनी बाहेरचे मार्केटमधले 18,000 रुपयाचे प्रोडक्ट वापरले आणि त्यांना उत्पन्न 60,000 रुपये झालं. त्यांना म्हणलं हे जर मी तुमचं 18,000चा खर्च 6,500 ते 7,500 रुपयाच्या मध्ये जर केला आणि उत्पन्न तुमचं जर 60 ते 70,000 किंवा 80,000नी जर तिथपर्यंत वाढलं तर आवडेल का? तर नक्की आवडेल. त्यांनी जागेवर आपल्याकडनं 2 एकराचे प्रोडक्ट खरेदी केले. सुदैवानं परमेश्वराची कृपा अशी आहे की ॲग्री प्लॅन जो आहे तो माझा एक्झॅक्ट 45 मिनिटाचा प्लॅन आहे आणि आत्तापर्यंत इतक्या शेतकऱ्यांना भेटलो. आत्तापर्यंत जवळपास 450-500 प्लॅन माझे झाले असतील. त्यातला पहिले एक 10 प्लॅन जर सोडले असतील तर त्यानंतरचा एकही प्लॅन विदाऊट पर्चेसिंग शिवाय गेलेला नाही. म्हणजे माझे डाऊनलाईन आहेत अंकुश डोरले म्हणून, प्रॉपर माजलगावचे आहेत. जेव्हा ते म्हणले सर आपल्या गावाला जाऊयात आपण दिवाळीनंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, त्यांना म्हणलं सर कमीत कमी 50,000 रुपयाचा स्टॉक आपण आपल्या गाडीत सोबत घेऊन जाऊ. त्यांनी नुकतंच जॉईन झालेलं होतं. त्यांना म्हणजे आता रिस्क म्हणजे घाबरत त्यांनी 20-25,000 रुपयाचा स्टॉक घेतला. मी माझ्याकडचा स्टॉक घेतला आणि ते म्हणजे आपल्याला 4 शेतकऱ्यांना भेटायला जायचंय. आपण 4 शेतकऱ्यांना भेटू. सकाळी 8 वाजता एक, 10 वाजता एक, 12 वाजता एक. पहिल्या शेतकऱ्याच्या घरी गेलो 8 वाजता आणि त्यांना ॲग्री प्लॅन दाखवला, सगळं त्यांच्याशी बोललो आणि त्याच्यानंतर इमिजिएट त्यांनी त्यांच्या पूर्ण 10च्या 10 एकरासाठी आपल्या गाडीचा अख्खा स्टॉक त्यांनी रिकामा केला. आणि ही फॅक्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही काय म्हणतात त्याला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं किंवा काहीतरी वाढवून बोलायचं असं काही नाही. ही फॅक्ट आहे. आजही माझ्या गाडीमध्ये जेव्हा ॲग्री प्लॅनसाठी जातो तो किमान 1 लाख रुपयाचा स्टॉक असतो. कारण मला माझ्या स्वतःवर खात्री आहे, मला वेस्टिजच्या प्रोडक्ट्सवर खात्री आहे, मला त्याचे रिझल्ट्सवर खात्री आहे. माझा प्लॅन बघितल्यानंतर हमखास ऑर्डर तिथं क्लोज होते म्हणजे होते. आणि ह्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं भलं सुद्धा करू शकतो. ह्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक विकास सुद्धा, जसं हरित क्रांतीतून अर्थक्रांती, तर ती सुद्धा आम्ही साथ दिली आहे. आणि आज सांगताना फार अभिमान वाटतो की वयाच्या 38व्या वर्षी यंग, रिच आणि रिटायर झालेलो आहे. सो जर्नी खूप मोठी आहे. पिरियड फक्त 2 वर्षाचा आहे पण जर्नी खूप मोठी आहे. आजही ड्युटी झाल्यानंतर सुद्धा 20-22 दिवस घराच्या बाहेर असतो. 5,000-5,500 किलोमीटर ड्रायव्हिंग होतं. आत्ता सुद्धा हे फंक्शन झाल्यानंतर माझ्या पूर्ण 1 आठवड्याची मीटिंग लाईन आहे. इथूनच मी औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड असाच इथूनच निघणार आहे. तर पूर्ण शेड्यूल पॅक आहे. खरीपाचा सीझन सुरू आहे. मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्यांचे रिपीट ऑर्डर तर आहेतच आहेत. ज्यांनी नाही वापरलं त्यांचे जास्त ऑर्डर आहेत. ह्याच्या मागं एक टेक्निक आहे की आज ॲग्री प्लॅनला जातो आपण प्रत्येक जण. तर मी अशी प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो की ॲग्री प्लॅनमध्ये जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना प्लॅन दाखवत असता, माहिती सांगत असता प्रोडक्टची, एक प्रश्न जो आहे तो आवर्जून विचारा. त्याच्यामुळे तुमचं सेल क्लोजिंग होण्यामध्ये खूप जबरदस्त इम्पॅक्ट पडेल. तो प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक शेतकरी मृग नक्षत्राची वाट बघत बसलोय, बरोबर आहे? पाऊस पडेल याची खात्री आहे का? 2 मिनिटं पाऊस घेतला विचार करू द्या. 100% पाऊस पडायची खात्री नाही.
दुसरा प्रश्न विचारा सर, मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली, थांबेल याची गॅरंटी आहे, उघडेल याची गॅरंटी आहे? पाऊस पडेल याची गॅरंटी नाही, उघडेल याची गॅरंटी नाही. मग यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त प्रोडक्ट आहे ॲक्वाजेल. तर तिथून आपली सुरुवात होते ॲग्री प्लॅनची. आणि जेव्हा शेतकऱ्यांना आपण ह्या पूर्ण ग्राउंड रियालिटी फॅक्ट्स ह्या जर शेतकऱ्याला समजून सांगतो त्यावेळेस ती ऑर्डर 100% क्लोज होते. सो प्रत्येक जण आपण आता मी जे बोललो त्यातले निष्कर्ष काय काढूया, तर एक स्वप्न जे आहे प्रत्येकाने सांगितलं की घरावर ॲग्री टूर सारखी टाकी करायची, बंगला बांधायचा आहे, फॉरेन टूर्स करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी 100% मिळतात. आणि नक्की विश्वास ठेवा, प्रोडक्ट्स आपले खूप जबरदस्त आहेतच, त्यात काहीच डाऊट नाही. एक ध्येय ठरवा, त्या पद्धतीने डिसिजन घ्या, कामाचं प्लॅनिंग करूया आणि त्या पद्धतीने बेफाम म्हणून काम करूया. यश आपलं नक्की पायाशी लोळून घालेल. सो थँक्यू, विश यू वेल अँड बॅक टू यू. एकदा जोरदार टाळ्या